काही दिवसांपासून गुन्हेगारावर पोलिसांचा वचक नसल्यानं चांदूर बाजार शहरात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असून छोट्या मोठ्या कारणावरून चाकू चालवल्या जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी बोलून दाखवल्या आहे। ऑटोत प्रवासी मिळण्याकरिता ऑटो चालकाची जीवघेणी स्पर्धा असून ही स्पर्धा कधी रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत आहे तर कधी ऑटोच्या नंबरवरून एकमेकाला मारण्यापर्यंत पाहायला मिळत आहे। असाच वादाचा प्रकार ऑटो चालवण्यावरून घडला। साजन मोहोळ मोहम्मद मुजाहिद यांच्यात शाब्दिक बोलाचाल सुरू असताना वाद विकोपाला गेल्यानं मोहम्मद मुजाहिद यांनी साजन मोहोळवर चाकू हल्ला केला। हा चाकू हल्ला पूर्वनियोजित असल्याचं बोलल्या जात आहे। यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांना प्रथम चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं तर प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं। आरोपीचा पोलीस शोध घेत असून घटनेची पोलीस कसून चौकशी करीत आहे। तपास पूर्ण झाल्यावर खरी माहिती समोर येणार आहे। पोलीस स्टेशनला बंदोबस्तासाठी असलेले प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांनी तात्काळ कारवाई करून जखमींना रुग्णालयात पाठविले। याबाबत पोलिसांनी 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।